आवाज सर्वसामान्यांचा। कात्रेश्वर यात्रा आता 4 दिवसांवर येऊन ठेपली असून गेले 10 दिवस झालं पाळणे, उंच उडी, ब्रेक डान्स, हॉटेल, स्टॉल धारकांनी हजेरी लावून आपली जागा पकडली आहे। मंदिराच्या आवारात मंडप उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। समस्त ग्रामस्थांनी मंदिर परिसर स्वच्छ करून ठेवलाय। हॉटेल, पाळणे, दुकाने, स्टॉल धारकांना मुबलक जागेची व्यवस्था, स्वच्छता करून ठेवली आहे। काही ठिकाणची दगडमाती सर्व हटवून व्यावसायिकांना दुकान बांधण्यासाठी करेक्ट नियोजन केल्याचं दिसून येत आहे। गेले 40 वर्षांपासून ब्रेक डान्स व्यवसाय टिकवणारे कुटुंब 4 शीटच्या लाकडी पाळणा ते 13 टनाचा ब्रेक डान्स पाळणा अशी 40 वर्षांपासूनची परंपरा चालवणारे कोरेगाव भागातील कुटुंब गेले 10 वर्ष झालं कात्रेश्वर यात्रेची शोभा वाढवत आहेत। एकंदरीत कात्रेश्वर यात्रेला पहिल्यापासून शोभा वाढवण्याचं काम ब्रेक डान्स, पाळणे, स्टॉल या खेळाच्या माध्यमातून झालंय। याच दृष्टिकोनातून समस्त ग्रामस्थांनी याची दखल घेतली आहे। यात्रा आता 4 ते 5 दिवसावर येऊन ठेपली असून यात्रेच्या मंदिराच्या आवारात मंडप घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। रथसुद्धा बाजूला साफसफाई करून ठेवला आहे। रथाची डागडुजी करण्यासाठी रथ बाजूला घेतलेला आहे आणि इथे आता सध्या लांब उडी, अमुक तमुक गेले 4 दिवस सुरू झाले आहे। हे असे स्टॉल, भेळीचे स्टॉल, कोल्हापुरी स्पेशल भेळ अगोदरच येऊन बसले आहेत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेनं दगड आणून टाकली होती। ते बी समस्त ग्रामस्थांनी चांगली साफसफाई केली आहे मंदिराच्या आवारात, कारण इथे दगडाचा चांगलाच खच होता। आणि आपण पाहतो या उजव्या साईडला शाळेच्या पाठीमागे इकडे सुद्धा चांगली साफसफाई केलेली आहे समस्त ग्रामस्थांनी आणि छानपैकी आता मला वाटते यात्रेला बऱ्यापैकी चांगलं स्वरूप येईल। स्टॉल धारकांना जागा मिळेल, भरपूर जागा मिळेल, स्टॉल वाढतील अशी आपण अपेक्षा करूया। अशा तऱ्हेने चांगलंच इथे साफसफाई झालेली आहे आणि ग्रामस्थांनी समस्त ग्रामस्थांनी मनावरती घेऊन हे आपण समोर पाहतोय ही ब्रेक डान्स। ब्रेक डान्स असा खेळ आहे लहानापासून थोरा मोठ्यापर्यंत। त्याला बरोबर 12-13 टनाचाही ब्रेक डान्स, सगळं लोखंडी असणार आहे। गेली 4 दिवस ते काम चालू आहे त्यांचं जोडाजोडीचं अशा तऱ्हेने इथं आणि इकडे साईडला स्टेजसुद्धा घालायचं चाललेलं आहे आणि पटांगणात क्रिकेटची आता चाहूल लागली, क्रिकेटचे सामनेसुद्धा होत असतात। अशा तऱ्हेने यात्रेची ती चाहूल लागलेली आहे। श्री कात्रेश्वर यात्रा रथोत्सव 25, 26, 27, 28 असा एक 4 ते 5 दिवसाचा उत्सव साजरा होण्यासाठी यात्रेला चांगलं स्वरूप येणार आहे हे दिसून येत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। कात्रेश्वर यात्रेला काही दिवसच उरले असून आज 21 तारीख आहे, तर इथे हा लहान थोराचा खेळ ब्रेक डान्स म्हणून एक चक्री आहे, करमणूक म्हणून लहान मुलांचा खेळ, करमणूक म्हणून लहान ब्रेक डान्स म्हणून हा एक चक्री असा मोठा भांडवलाचा आणि गेले कालपासून हे जोडाजोडी त्यांची चाललेली आहे। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। दरवर्षी यात्रेला येतात, सहकार्य असते यांचं। काय सांगाल, काय नाव तुमचं? माझं नाव महेश नंदकुमार कांबळे। हां, मोठ्यानं बोला। माझं नाव महेश नंदकुमार कांबळे। अच्छा, हां। तर हे आमच्या आई वडिलांपासूनचा व्यवसाय आहे, जवळजवळ 40 वर्षापूर्वीचा। अच्छा, हां। हे आमची आई। हां, आमच्या वडिलांनी आईने व्यवसाय सुरू केला 40 वर्षापूर्वी। 40 वर्षापासून? बरं। आम्ही 4 भाऊ आमच्या आई वडिलांबरोबर करत होतो। अच्छा, हां। सुरुवातीला मोठा भाऊ, त्यानंतर आमचा 2 नंबरचा भाऊ वगैरे आम्ही सर्व हळूहळू जे लहान घोडा चक्री, 4 सीटचा बारका लाकडी पाळणा, अच्छा, असे आमचे पाळण्याचे प्रकार होते आधी। त्याच्यानंतर हळूहळू तिथून तुम्ही सुरुवात केली? तिथून नंतर छोट्यातून किती वर्ष झाली? आता कमीत कमी 80 सालापासून, म्हणजे 40 वर्ष होत आहे, 36-37 वर्ष झाली। 40 वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय? 80 सालापासून हे व्यवसाय आपला चालू आहे। अच्छा, आणि इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचला? आमच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आम्ही तेव्हापासून चालवतो।
तर कात्रेश्वर यात्रेला तुम्ही किती वर्ष झाले येत आता कमीत कमी आम्हाला 10 वर्ष झाली इथं येतो. काय सांगतो 10 वर्ष झाली. पहिल्यांदाच आम्ही कात्रेश्वर या देवाची ज्या वेळेला मिरवणूक निघाली हां हां आणि यात्रा भरायला सुरुवात गावकऱ्यांनी केली, अच्छा त्यावेळेला आम्हाला स्वतः त्यांनी बोलवून घेतलं अच्छा. आणि त्यांच्या सहकार्यानेच आम्ही आतापर्यंत 10 वर्ष झालं इथं येतो. छान छान छान. बरं आता हा तुम्ही हे पाठीमागं चालू काय त्याला म्हणतो ब्रेक डान्स ब्रेक डान्स म्हणजे ह्याला हे किती म्हणजे हार्डवर्क आहे पूर्ण हार्डवर्क. तुम्ही म्हणजे आता जवळजवळ 4 दिवस इथे आलाय. महिन्यातून तुम्ही किती एक 15 दिवस तुम्ही म्हणता यायला लागते. महिन्यातून तुम्ही 2च खेळ करता तुम्ही 2 यात्रा. 4 दिवस आम्हाला ते गाडी भरून आणणं, इथं उतरणं, जोडणं, नंतर 2-3 दिवसाची यात्रा, हां परत 1-2 दिवस आराम, नंतर 10-12 दिवस आमचे निघून जातात एका गावात महिन्यातून परत एक गाड्या दोन यात्रा अच्छा. करतो. 10-12 दिवस एका यात्रेत आमचे असे निघून जातात. निघून जातात. अच्छा गाव कुठलं तुमचं? सातारा. सातारा कोरेगाव. कोरेगाव सातारा रोड कोरेगाव. अच्छा अच्छा अच्छा. तर फार तुमचं एक मेहनतीचं काम आहे आणि फार तुम्ही म्हणजे 40 वर्ष झालं तुमची परंपरा आहे या क्षेत्रात. सुरुवातीला कुठल्या ह्याच्यातून सुरुवात केली तुम्ही? मगाशी बोला छोटा घोडा चक्री लहान मुलांची होती तिथूनच छोटा घोडा चक्री ह्याच्यातून. घोडा चक्री छोटा पाळणा हाताने फिरवायचा. ते 10 पैसे पाळण्यात बसायला होते आणि 5 पैसे घोड्यावर बसायला होते. तेव्हापासून ते आम्ही हाताने फिरवायचे पाळणे होते, तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. तेव्हापासून तुम्ही हा स्ट्रगल म्हणजे मेहनतीचं इथपर्यंत तुम्ही पोहोचला. मेहनतीनं आमच्या कष्टानं आम्ही आपलं वाढत 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 पुढं आमचं घेऊन गेलो आम्ही. अच्छा अच्छा. तर तुमच्या कार्याला सलाम. फार तुम्ही म्हणजे मेहनत करत आहात आणि कात्रेश्वर यात्रेला तुम्ही चांगली शोभा तुमच्यामुळे येते. हो आमच्यामुळंच आम्हीच पहिल्यांदा म्हणजे इथं आलो आणि कात्रेश्वरांची यात्रा भरवायला सुरुवात केली. आमच्यापासून त्यांनी सगळी सुरुवात चालू झाली आणि सगळी पाळणे नंतर आणि हळूहळू नंतर पाळणी हे लांब उडी अमुक तमुक बाकी लोक उडी उंच उडी अमुक तुम्ही यायला लागले. शोभा वाढवणे मेन म्हणलं तर आम्हीच तुमची फार कृपा कात्रेश्वरवरती आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.